एक आदिवासीच दुसऱ्या आदिवासीला मारत होता आणि ही जी महत्वाची खूप मोठी सायकल आहे आणि आपल्याला जीवा मारण्याच्या धमक्या येतात, तर याकडे तुम्ही कसं बघितलं? कसं आहे की धमक्या येत होत्या, सगळ्या गोष्टी होती, भीती होती. आमच्याही मनामध्ये प्रचंड भीती होती. पण आपण हा विचार केला की ह्या भीतीच्या पलीकडे आहे की मेरी जान जाए वतन के लिए. जे जीवन आहे ते वतनसाठी असलं पाहिजे. इतरांसाठी आपल्याला ते त्यांना माहीत आहे की हा गेला तर परत येईल की नाही येईल याची काही गॅरंटी नाही. आणि त्यांना सांगितलेलं आहे काही फरक पडणार नाही. गेला देशासाठी गेला, चांगल्या कामासाठी गेला, तुम्ही हा विचार करा. तो आजही गुलामगिरीमध्ये आहे. म्हणजे तिथे आजही पारतंत्र्यच आहे, स्वातंत्र्य नाही आहे. ते जगत नाही आहे. तर मग अशा लोकांसाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मग इथे पूल नव्हता, आम्ही पुलासाठी प्रयत्न केले. मग शासनाला म्हटलं, शासन दरबारी म्हटलं तर शासन करायला तयार होतं, पण नक्षल्यांच्या भीतीमुळे ते ठेकेदार काम करायला तयार नव्हते. मग कोण करणार? त्यांनी संपूर्ण गावांना, त्या आजूबाजूच्या सगळ्या गावांना बोलवलं आणि त्यांची बैठक झाली आणि त्याच्यात ठरलं की जो पहिला गोटा टाकेल त्याचा हात कलम करण्यात येईल. एवढा मोठा जो पूल आहे तो फक्त 17 दिवसात बांधला आणि तो पण आमचा विश्वविक्रम, एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. कारण 17 दिवसात एवढा मजबूत पूल. त्या गावामध्ये रस्ता बनत होता, त्या रस्त्यावर जेवढे वाहनं होते ते सगळे वाहनं नक्षल्यांनी जाळले आणि पत्रक टाकलं की बा इथे कोणीच काम करणार नाही. आणि त्याच्या भीतीने ते सगळे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. अजूनही ते आलेले नाही आहे. मुळात नक्षलवाद्यांचं ध्येय काय? म्हणजे तुमचे आता तुम्ही इतके वर्ष तिथे काम केलं आहे. ते लाल किल्ले पे लाल निशाण असं त्यांचं ध्येय आहे. किंवा लाल किल्ल्यावर आपलं लाल निशाण आपलं फडकवायचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल करत आहे. एक मुलगी होती जी BA शिकत होती, चांगलं शिक्षण घेत होती. पण ती विचार केला की तिने आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, तर तिला मारून टाकलं. नक्षलवाद जर संपवायचा असेल तर त्याच्यासाठी काय उपाय होऊ शकतो? नक्षलवाद कसा आहे की एक लागलेली कीड आहे. ती कीड नष्ट करायची असेल तर त्याचा एकच उपाय आहे, जे जनसंघर्ष समिती स्थापन केली. आमचा मेन उद्देश होता की आरोग्य, शिक्षण आणि विकास अशा 3 गोष्टीसाठी आम्ही करायचं. तुम्ही त्यांच्या रडारवर आहात, तुम्ही त्यांचे टार्गेट आहात, पण गावकऱ्यांनी तुम्हाला काही मदत केली आहे? 15 ऑगस्टला आपला झेंडा लागला की त्याला ते काळा झेंडा लावतात, त्याचा विरोध करतात. आपलं झेंडावंदन होऊ देत नाही. झेंडावंदन कुठे होतं? फक्त शाळेमध्ये होतं. जसं भारत माता की जय म्हटलं, जसे लोक पाहत होते तसे सगळे लोक अंदर चालले गेले. मी तुमचा एक फोटो पाहिला होता की एक पोलीस अधिकारी, म्हणजे महिला पोलीस अधिकारी, त्यांनी तिची हॅट तुम्हाला घातली होती. तो अनुभव कुठला होता ते? कभी भी आओ हमारे भामरागड में, असं ते म्हणतो की यहाँ की हरियाली आहे. इथे सगळं काही आहे, म्हणजे इतकं सुंदर आहे. नद्या आहे, पहाड आहे, धबधबे आहे. तसंच तुम्ही नागपूरला जी शिवराज्याभिषेक सोहळा समिती पण आहे त्याचे तुम्ही संयोजक पण आहात, म्हणजे आम्हाला कळलं आहे. आणि खरं तर माझा हा जेन्युइन प्रश्न आहे की शिवराज्याभिषेक सोहळा म्हणा, शिवजयंती म्हणा, की आपण इतक्यात खूप थाटामाटात साजरी करतो आणि खरं तर युवक युवतींचा आहे ना इतक्यात खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आलेला आहे. जर आपण थोडा काळ मागे गेलो तर इतकं नव्हतं. जय भवानी, जय शिवाजी याच्या पलीकडे पण खूप काही आहे. आपल्याला अपेक्षित काय आहे ते आपण केलं पाहिजे. समाजाला जे अपेक्षित आहे, महाराजांना जे अपेक्षित होतं ते तेव्हा त्यांनी करून दाखवलं. सगळे ढोलताशे पथक एकत्र येणे, पण ते आले ते कोणासाठी आले? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आले. त्यांना म्हटलं की बा तुम्हाला त्यांच्यासाठी एकत्र आहे. त्यांनी ते केलं. महावादनाचा कार्यक्रम म्हणजे कुठेच महाराष्ट्रात झाला नाही तसा महावादनाचा कार्यक्रम नागपुरात सुरू झाला. नमस्कार, मी अभिषेक यशवंत घांगरेकर आणि बातचीत.com मध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहे आणि ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विषय खरं तर समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दलची माहिती समाजापर्यंत पोहोचणं ही अत्यंत महत्त्वाची आहे. तो विषय आहे नक्षलवाद आणि जे नक्षलवादी लोक आहेत त्यांच्याबद्दलची. खरं तर गडचिरोली झालं, बामरागड झाला, हा जो एरिया आहे किंवा महाराष्ट्र आणि छत्तीसगडची जी मधातली बॉर्डर आहे ती खरं तर खूप फेमस आहे. काही गोष्टी चांगल्या गोष्टींसाठी, त्याचबरोबर काही वाईट गोष्टींसाठी. जसं तिकडे हेमलकसाला डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंचं त्यांचा खूप मोठा प्रकल्प आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात समाजकार्य करत असतात. पण त्याच साईडला नक्षलवाद्यांबद्दलची एक खूप निगेटिव्ह बातमी आपल्या सगळ्यांनाच परिचयाची. तर चला, आज आपण यांच्याबरोबर बोलणार आहे ती व्यक्ती खरं तर तिथे जाऊन ग्राउंड लेवलवर नक्षलवाद्यांच्या विरोधात आणि एक चांगलं समाजकार्य करण्यासाठी कार्य करत आहेत. ते म्हणजे माननीय श्री दत्ताजी शिर्के सर. सर नमस्कार. नमस्कार. आपलं बातचीत.com मध्ये आणि आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी त्यांचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आपल्या सगळ्यांपर्यंत करून देतो की जनसंघर्ष समितीचे ते प्रमुख आहेत आणि त्यांनी ही जनसंघर्ष समिती खास सुरू केली आदिवासी लोकांसाठी आणि तिथे त्यांना प्राथमिक गरजा, त्यांच्या ज्या गरजा आहेत ते त्यांना मिळाव्या त्यासाठी ते कित्येक वर्षांपासून आजपर्यंत मेहनत करत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की कुठून सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झाली जनसंघर्ष समितीची, आणि कोण होतं प्रेरणास्थान? कुठून ही आयडिया आली की आपण हे करावं बा?
बरेच वर्षापासून मी म्हणजे 2000 पासून मी काम करत आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये. पण या भागामध्ये काम करण्याची प्रेरणा म्हणजे कसं काय झालंय, की 2009ला एक नक्षल हमला झाला आणि त्याच्यामध्ये आपले एक 9 ते 10 जवान शहीद झाले आणि ते सगळे जे जवान होते ते सगळे आदिवासी होते. आणि मग मी विचार केला, की अरे हे आदिवासीच मरताय आणि आदिवासीच मारताय. मग ह्या दोघांचा जर संघर्ष होत राहिला तर मग आदिवासी संपून जाईल. मग आदिवासी संपले नाही पाहिजे, मग काय केलं पाहिजे? म्हणून मग तो विचार आला, की नाही यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे, आपण तिथे ते बघितलं पाहिजे. मग हे सगळं करत असताना आम्ही मग एक शोधयात्रा काढली, की ती शोधयात्रा संपूर्ण गावांमध्ये होतं. वास्तविकतेचं दर्शन म्हणून आपण त्याला नाव दिलं. शोधयात्राच नाव दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले 50 लोकं होते आणि आमचा काही लोकं. असं मिळून ती एक यात्रा होती आणि ती यात्रा 14 दिवसाची होती. आणि ते जे सगळे भाग होते त्या भागांमध्ये आम्ही जिथे जात होतो ते सगळे नक्षलग्रस्त भाग होते. आम्ही म्हटलं की जिथे नक्षल असेल, जिथे समस्या असेल तिथेच आपण जायचं, प्लेन एरियामध्ये जायचं नाही. तर तो प्रयत्न आमचा होता. आणि मग ते सगळं बघितल्यानंतर असं दिसलं चित्र, की तिथे वास्तविकतेचं दर्शन झालं आम्हाला, की वास्तविकता काय आहे, इथे खरोखर काम करण्याची गरज आहे. इथे का लोक पोचत नाही, इथे सरकार काम करू इच्छित आहे पण करू दिले जात नाही आहे. आणि कशा प्रकारे आदिवासींचं हनन होत आहे, त्याचं शोषण होत आहे. मग इथे आपण काम केलं पाहिजे. आणि मग ते सगळं चित्र त्या माध्यमातून आम्हाला दिसलं शोधयात्रेच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यानंतर विचार केला की बा नाही, इथे आपण आदिवासींसाठी काम केलं पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना आमच्या डोळ्यासमोर एक मोठं चित्र असं होतं, की बाबा आमटे जे होते, की त्यांनी महारोग्यांसाठी जसं प्रचंड मोठं काम केलं, किंवा महारोग्यांना कोणी जवळ घेत नाही, पण बाबा आमटेंनी त्यांना जवळ घेतलं. तर ते जे काम होतं, मी एकदा वरोऱ्याला पण गेलो होतो आणि ते वरोऱ्याला बघितल्यानंतर ते माझ्या डोक्यामध्ये भिनत होतं, की नाही हे काय काम आहे. मी तेव्हा बाबा आमटेंना पण भेटलो होतो. हां, तर ते माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि मग हे असं विचार करताना हे जेव्हा काम आलं, की मग आपणही केलं पाहिजे, म्हणून मग आम्ही सुरुवात केलं. आणि मग हे जे आहे, कारण मी कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे. मग भक्त आहे, मग महाराजांनी जे लोकांसाठी काम केलं होतं आपण का करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न भीतीचा, की बा इथे भीती आहे, तर महाराज भीतीच्या पलीकडे होते आणि आपल्या पाठीशी होते. ते प्रेरणास्थान आहे आपल्यासाठी. तर ते म्हणून मग हे काम आम्ही सुरू केलं. आणि सर मला असं विचारावं वाटतं, जसं तुम्ही सांगितलं की एक आदिवासीच दुसऱ्या आदिवासीला मारत होता आणि ही जी महत्वाची खूप मोठी सायकल आहे आपली, ही एक प्रकारे एक सायकल संपुष्टात आली असती जर आदिवासीच जर उरले नसते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी जो नक्षलवाद आहे, नक्षलवादी जे आहे, जेव्हा तुम्ही हे सगळं काम करत होते तेव्हा मी खूप जणांकडून ऐकलं की तुम्हाला भरपूर प्रमाणात धमक्या आल्या आणि तुमच्या विरोधात खूप आवाज उठवण्यात आले आणि तुम्ही खूप 8-9 जणांनीच मिळून तुम्ही हे कार्य सुरू केलं. तर ज्यावेळी या अडचणी येत होत्या तेव्हा वाटलं नाही की म्हणजे स्वतःबद्दल एक भीती निर्माण नाही झाली की इथे खूप आपल्याला धोका आहे बा आणि आपल्याला जीवा मारण्याच्या धमक्या येतात. तर याकडे तुम्ही कसं बघितलं? कसं आहे की धमक्या येत होत्या, सगळ्या गोष्टी होती, भीती होती. आमच्याही मनामध्ये प्रचंड भीती होती. पण आपण हा विचार केला की ह्या भीतीच्या पलीकडे आहे. कारण एकदा माणूस जन्माला आला आहे, तो कधी ना कधी संपणार आहे. पण संपत असताना समजा त्याने चांगलं काम केलं आणि मग तो गेला. कारण आपल्यासमोर एवढे मोठे आदर्श आहे. म्हणजे भगतसिंगांचा आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, की त्यांनी जे कार्य केलं आहे, मग आपण त्यांचे ते जीवनचरित्र वाचतो. मग वाचतो ते अंगीकारले पाहिजे. ते काहीतरी केलं पाहिजे त्यांच्याप्रमाणे. त्यांच्यासारखं काम करू शकत नाही, पण एक त्यांच्यासारखं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. तर ते केलं पाहिजे. ती भीती होती प्रचंड मनामध्ये. पण भीतीच्या पलीकडे, कारण कसं आहे की जीव तर जाणार आहे नक्की आहे. पण एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये गेला, रोडनी जाताना ॲक्सिडेंट होऊ शकतो, आपला जीव जाऊ शकतो. पण असं काम करताना गेलं तर ते देशासाठी राहील. आणि ती भावना आपल्या मनामध्ये होती की नाही केलं पाहिजे. आणि हा जो परिसर आहे, हा इतका सुंदर चांगला परिसर आहे, जंगल आहे, सुंदर आदिवासी आहे. आदिवासी खूप चांगले असतात आणि चांगलेच आहे ते. तर ते जे लोक आहे, हे कुठेतरी संपले. समजा यांच्या संघर्षामध्ये हे संपत गेले, तर ती जी सायकल आहे ती ब्रेक होईल आणि मग ती झाली नाही पाहिजे. म्हणून मग आम्ही तो काम सुरू केलं. पहिले काम सुरू करताना खूप कमी लोक होते, निवडकच लोक होते. पण ते सगळ्या लोकांना जेव्हा पटलं की नाही आपण हे काम केलं पाहिजे, मग आम्ही त्या पद्धतीने मग कामाला सुरुवात झाली. पण जेव्हा हे काम वाढत गेलं, सगळीकडे कळत गेलं, तेव्हा घरच्यांचा विरोध नाही झाला? म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळत आल्या, की म्हणजे तुम्हाला धमक्या येतात, खास करून तुमचं नाव सगळ्यात वर राहायचं जेव्हा नक्षलवादी कुठलं पत्र लिहायचे. मी भरपूरसे पत्र वाचले ज्याच्यात ठळक अक्षरात लिहिलंय की दत्ता शिर्के यांच्याबद्दल तुमचा उल्लेख झालाय. त्यावेळी घरच्यांचं काय प्रतिक्रिया होती किंवा घरच्यांनी काही म्हटलं नाही की बाबा आता असू दे म्हणजे असं काही?
नाही, पहिले पहिले जेव्हा स्टार्टिंगला होतं तर त्यांच्या मनामध्ये पण प्रचंड भीती होती, कारण ते माझे आई वडील आहे, घरचे लोक आहे. तर सगळ्या मित्रांनी यांनी सगळ्यांनी म्हटलं, अरे तू याच्यात पडू नको. पण मी त्यांना कन्व्हिन्स केलं, की सगळ्यांना सांगितलं, घरच्यांपासून तर मित्रांना सगळ्यांना सांगितलं, की बघा हे काम करणं गरजेचं आहे आणि हे कोणीतरी केलंच पाहिजे. मी नाही केलं तर कोणी करणार नाही. कोणी जाईल की नाही जाईल याचा पत्ता नाही. पण आपण केलं तर ही सुरुवात होऊ शकतं. आणि राहिला प्रश्न भीतीचा, तर भीती काय नेहमीच आहे. ते तर कुठेही होणार. मग त्याच्यापेक्षा आपण केलं पाहिजे आणि घरच्यांना पण समजून सांगितलं. पहिले घरच्यांनी म्हटलं, की "अरे कशाला जातो?" अशा सगळ्या गोष्टी. पण जेव्हा त्यांना कळलं, की म्हणा हा एक चांगलं काम करत आहे, चांगलं त्या लोकांसाठी कसं चांगलं होईल याच्यासाठी हा झगडत आहे, त्याचा संघर्ष त्याच्यासाठी आहे. तर मग त्यांचाही मला पाठिंबा आणि सदैव त्यांचा पाठिंबा. म्हणजे माझ्या घरच्यांनी कधीच मला असं म्हटलं नाही, की "तू जात आहे तर जाऊ नको." त्यांनी सांगितलं, की "तू जात आहे ठीक आहे." बस एवढंच. म्हणजे मी केव्हाही आताही मी गेलो तर फक्त सांगतो, की "मी जात आहे, मी येणार आहे." बस तेवढंच सांगतो आणि त्याच्या पलीकडे मला म्हणजे तोही हे नाही आणि घरून पण फोन येत नाही, की बा गेला तर की पोहोचला का काय. त्यांना माहीत आहे आपला मुलगा गेलेला आहे. त्यांना विश्वास आहे, की बा हा करतो आणि एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे, त्यांना माहीत आहे, की हा जो काम करत आहे चांगला आहे. त्याच्यामुळे हा कुठेतरी गेला आहे, तर चांगल्या कामासाठीच गेला आहे. तर हा विश्वास संपादन जेव्हा केला, त्याच्यामुळे घरच्यांचा पण रोष कमी झाला, मित्रमंडळींचा रोष कमी झाला आणि समाजामध्ये एक एक चांगलं काम करत आहे त्याच्यामुळे त्यांना पण कळायला लागले, की नाही बा हे काम गरजेचं आहे. मग या कामामुळे काही मित्र पण जुळले, काही लोक पण आले आणि मग एक तो कारभार सुरू झाला. सुरू राहील. खरं तर जनसंघर्ष समितीने एक खूप मोठा उपक्रम राबवला होता. 2019 ची माझ्या मते गोष्ट असेल, जो तुम्ही पूल बांधला. 17चा 2017 मध्ये त्यांनी हे कार्य केलं. खरं तर शासनाकडनं पण खूप प्रयत्न करण्यात आले, पण नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे भरपूरसे कॉन्ट्रॅक्टरदार किंवा जे कर्मचारी होते, ते त्या भीतीने पळून गेले. पण शेवटी जनसंघर्ष समितीने ते काम स्वतःच्या हातात घेतलं आणि तुम्ही तो पूल बांधला. तर त्या अनुभवाबद्दल कसं घडलं ते सगळं? ते कसं होतं, की आम्ही जेव्हा शोधयात्रा केली होती, तेव्हा आम्हाला कळलं होतं, की इथे ते या गोष्टी नाही आहे. मग इथे पूल नव्हता. आम्ही पुलासाठी प्रयत्न केले. मग शासनाला म्हटलं. शासन दरबारी म्हटलं तर शासन करायला तयार होतं. पण नक्षल्यांच्या भीतीमुळे ते ठेकेदार काम करायला तयार नव्हते. मग कोण करणार? आणि मग त्याच्यातच एक घटना अशी होती, की मी तिथे बघितली स्वतः, की एक जो मुलगा होता, की त्याने मला सांगितलेली स्टोरी, की त्याची जी बायको आहे ती डिलिव्हरीला आली होती. म्हणजे प्रेग्नंट होती आणि नदीला पूर आला होता. पूर आल्यामुळे कसं आहे, की तिची डिलिव्हरीचा वेळ आला होता. त्याला भामरागडला जायचं होतं. म्हणजे दवाखान्यात घेऊन जायचं. पण पूर ओसरायला तयार नव्हता. म्हणजे पूर वाढतच होता पण कमी होत नव्हता आणि अशा ह्याच्यातच त्याच्या बायकोची डिलिव्हरी तिथे झाली त्या काठावर आणि तिथेच ती दगावली. म्हणजे तो झालेला मुलगाही गेला आणि बायको पण मेली. आणि तो त्यांनी जी कथा स्वतः सांगितली आणि ते जे दृश्य होतं, की त्याने रडून सांगितलं, की तो इतका रडला, की अरे असं वाटलं, की अरे काय आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तेव्हा विचार आला, की नाही बा आपण केलं पाहिजे आणि मग ते मनात ठाणलं आणि खूप त्याच्यासाठी मेहनत दिली. 6 महिने सतत प्रयत्न केले, की लोकांना जुळवणं, हे वर्गणी मागून तो पूल करायचा होता. आम्ही तर याच्यासाठी गडकरी साहेबांकडे पण गेलो होतो. गडकरी साहेबांना म्हटलं, की साहेब इथे असा पूल बांधायचा आम्हाला तुम्ही सिमेंटचे पोते द्या. तर साहेब म्हणाले, की "हे नाही आहे. तू कशाला हे याच्यात पड आम्ही करू." की करू ठीक आहे साहेब, तुम्ही मला सांगा केव्हा करता. तर साहेब म्हणाले, "नाही करणार आहे, आम्ही करू." मग मी म्हटलं, "नाही साहेब तुम्ही मला परफेक्ट सांगा." तर मी म्हटलं ना, "मी नाही करणार कारण माझं काम नाही. मी शिक्षकी पेशातला माणूस. मी प्राध्यापक होतो एका कॉलेजला." तर मी म्हटलं, "मी कशाला जाऊ?" तर साहेब म्हणाले, "करतो." मग साहेबांनी प्रयत्न केले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तिथे कसं आहे, की जे ठेकेदार जे आहे दहशतीच्यामुळे ते करायला तयारच नव्हते. मग आम्ही म्हटलं, की "नाही आम्ही करणार म्हणजे करणार." आणि तो निर्धार झाला आणि जो दिवस उजाडला, की 6 महिन्यापूर्वीची जी पूर्ण तयारी केली होती, की बा आता काम करायचं आहे आणि सुरू होणार. ज्या दिवशी सुरू करणार त्याच्यात आदल्या दिवशी त्यांची बैठक झाली. नक्षल्यांनी संपूर्ण गावांना, आजूबाजूच्या सगळ्या गावांना बोलवलं आणि त्यांची बैठक झाली आणि त्याच्यात ठरलं, की जो पहिला गोटा टाकेल त्याचा हात कलम करण्यात येईल. आणि मग हा जो प्रकार झाला त्याच्यामुळे कोणीच आलं नाही. मग आम्ही म्हटलं नाही आपण करू. आम्ही काही लोक जे लेबर आहे बाहेरून बोलवले होते आणि आपले जे मित्रमंडळी सगळी जी आमची सहकारी मंडळी होती ते असं मिळून आम्ही ते काम सुरू केलं. आम्ही म्हटलं आम्ही टाकू गोटा, तुम्ही कलम करा आमचा हात. आणि ते सांग कारण की ते कसं होतं, की मी अशा बऱ्याचशा स्टोऱ्या होत्या ज्या ऐकल्या होत्या, की बा पूल नाही आहे, पुरामुळे लोक लटकून आहे, त्यांना तिकडे जाता येत नाही आणि मग अशातच मृत पण पावले होते. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तेव्हा आमचा जो चंग होता त्या लोकांचं जे दुःख होतं ते निवारण करायचं होतं. मग तो सुरू झाला
आणि तो पुलाला काम म्हणजे याच्यामध्ये आम्हाला आमचा कॉन्ट्रॅक्टर होता, म्हणजे आम्ही ज्याला JCB बोलवला होता तो पळून गेला, काही लोक जे आले ते पळून गेला, असं खूप प्रकार आमच्या याच्यात झाले. पण आम्ही दटून राहिलो. शेवटपर्यंत म्हटलं की नाही, करायचं म्हणजे करायचं आहे. आणि तो चंग जो बांधला तो केला. आणि तो पूल आम्ही एवढा मोठा जो पूल आहे तो फक्त 17 दिवसात बांधला. आणि तो पण आमचा विश्वविक्रम, एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. कारण 17 दिवसात एवढा मजबूत पूल. कारण आम्ही जेव्हा लोकवर्गणी मागायला लोकांकडे गेलो होतो, तर लोकांनी आम्हाला म्हटलं ते तुम्ही पूल बांधत नाही, तुम्हाला काय अनुभव नाही आहे, तुम्ही बांधताय तिथे काय म्हणजे तुम्ही इकडे बांधला की पुरामध्ये तो वाहून जाईल. तर मी म्हटलं वाहून तर जाईल बरोबर आहे, पण आम्ही म्हटलं बांधू, पण म्हटलं तुम्ही आम्हाला मदत करा लोकवर्गणीमध्ये. तर ते म्हणाले की मी शर्यत देतो की हा पूल वाहूनच जाईल. मी म्हटलं वाहून जाईल ठीक आहे, तुम्ही आम्हाला मदत तर करा. त्यांनी आम्हाला मदत केली. आम्हाला ते अनुभव माहित होते की हा वाहून जाईल, यांनी म्हटलेला आहे, हा वाहून गेला नाही पाहिजे. हा अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या आणि आदिवासींच्या, की तिथे कोणीतरी काहीतरी बांधकाम करतो आहे आणि ते करून दाखवत आहे, मग हे झालंच पाहिजे. म्हणून मग आम्ही तो चंग बांधला. 17 दिवसात तो पूल बांधला. आजही एवढे 7 वर्ष झाले त्या पुलाला, आजही तो अद्यावत पूल अजूनही तसाच्या तसाच आहे. म्हणजे लोक आपला बर्थडे बनवतात, कोणत्या नेत्याचा बर्थडे होता, आम्ही त्या पुलाचा बर्थडे केलेला आहे की 5 वर्ष त्यांनी कंप्लीट केले. कारण त्या पुलाच्या वरती खूप वरतून पाणी जातं, आम्हालाही माहित आहे, पण आमचा पूल अजूनही तसाचा तसाच आहे. शासनाचा पूल अजूनपर्यंत तयार झालेला नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरनी ठेका घेतलेला आहे, मंजूर झालेला पूल, पण तो अजून झाला नाही. पण आमच्या पुलामुळे आज 25 गावं जोडल्या गेले, लोकांना येणं जाणं करता येतं. नाही तर 4 महिने जे आहे पावसाळ्याचे ते लोकांना इकडून तिकडे येणं हा सगळा कठीण मार्ग होता. मग ते करायचं तर ते करायचं, हा आपला जो निर्धार होता तो केला. आणि आमचे जे सहकारी होते ते इतके चांगले होते की ते आमच्या याच्यासाठी सगळे काम करत होते. आम्ही जे नाही ते कामं केले, म्हणजे सिमेंटचे पोते, कारण आमच्याकडे कोणी मॅनपॉवर नव्हतं, मग आम्हाला ते सगळं करायचं होतं. तर आम्ही सिमेंटचे पोते, लोहा कापण्यापासून लोहा बांधण्यापासून सगळं काम केलं, सेंटरिंग करण्यापासून सगळं काम केलं. कारण तो आम्हाला बांधायचा होता आणि एवढा मजबूत बांधायचा होता की तो पहिल्या नाही 100 वर्षे तरी त्याच्यावरून पाणी गेलं तरी तो वाहिला नाही पाहिजे म्हणून. आणि तो झाला. आणि त्याच्या मागे कसं होतं की ह्या सगळे जे लोक होते की ज्यांच्याशी आम्ही संपर्क केला होता, त्यांच्या ज्या वेदना होत्या या पुलामुळे त्या पूर्ण होणार होत्या, तर ते काम आम्हाला करायचं होतं आणि तो आमचा निर्धार होता. आणि त्याची एक विशेष बाब म्हणजे असं होतं की तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तो पूल मी लोकांसाठी खुला केला. त्याच्यामुळे मला खूप आनंद होता त्याचा, की आपण एक आपल्या वाढदिवसाला एक चांगलं काम करू शकलो. पण तुम्ही जसं सांगितलं की शासनाने पण एक पूल मंजूर केला आहे, पण तो अजून नाही झाला, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे का की अजूनही त्यांच्यावर नक्षलवाद्यांकडनं, पण शासनाकडे पण तर ताकद आहे, म्हणजे शासनाकडे पण मोठ्या प्रमाणात पोलीस थापा आहे, CRPF आहे, म्हणजे मी शासनावर आरोप नाही करतोय, पण शासनाकडे एक म्हणजे पर्टिक्युलर यंत्रणा आहे, पण हे असून सुद्धा ते का बरं करू नाही शकत आहे? शासन करू इच्छित आहे, शासनाला विकास करायचा आहे मोठ्या प्रमाणात. पूल सँक्शन झालेला आहे, पुलाचे आत्ताच मागे त्याचे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर्स आले होते, काम सुरू होणार होता, त्यांचा नारळ फुटणार होता. पण त्याच्यापूर्वी एका गावामध्ये रस्ता बनत होता, त्या रस्त्यावर जेवढे वाहनं होते ते सगळे वाहनं नक्षल्यांनी जाळले आणि पत्रक टाकलं की बा इथे कोणीच काम करणार नाही. आणि त्याच्या भीतीने ते सगळे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. अजूनही ते आलेले नाही आहे. म्हणजे इतकी प्रचंड दहशत त्या भागामध्ये असते. शासन करत आहे, पोलीस यंत्रणा करत आहे की पोलीस काहीतरी म्हणजे तिथे प्रोटेक्शन लावेल, सगळे करेल, पण ती जी भीती आहे ती कॉन्ट्रॅक्टरनी ते लोक घ्यायला पाहत नाही किंवा त्यांच्यामध्ये प्रचंड भीती आहे, तिथे लेबर्स येत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहे. आम्ही जेव्हा काम करत होता तेव्हाही आमचे बरेचसे लोक सोडून गेले, आम्ही अजून कोणाला बोलवलं तेही पळून गेले, असं सगळे प्रकार झाले. मग हे सगळे जे प्रकार आहे ते कोणीतरी असा निर्धार समजा केला तर तिथे काम होऊ शकतं. पण आता बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पोलिसांची जी दहशत आहे, पोलिसांनी नक्षल्यांवर अंकुश जो ठेवला आहे, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे विकासाचे कामं आहे ते आता सुरू झालेले आहे. बऱ्याचशा ठिकाणी पूल्स झाले आहे, रोड्स झालेले आहे, असं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुळात नक्षलवाद्यांचा विकासवर विरोध आहे, डेव्हलपमेंटवर विरोध आहे की माणसांवर विरोध आहे? म्हणजे कळत आहे, कधी ते कामात अडथळे टाकतात तर कधी माणसांना मारतात. मुळात नक्षलवाद्यांचा ध्येय काय? म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष तिथे काम केलं आहे, तर तुम्ही काय सांगाल की मुळात नक्षलवाद्यांचं कार्य काय आणि त्यांना करायचं काय सगळ्यात महत्त्वाचं? नक्षल कसं आहे की जेव्हा ती नक्षलवाडीतून जेव्हा चालू झाली ती, तो जमीनदारांच्या विरोधातला उठाव होता. म्हणजे शेतकऱ्यांनी जमीनदारांच्या विरोधात उठाव केलेला होता. त्यांचे जे प्रमुख होते चारू मुजुमदार, तर त्यांनी ते सुरू केलं होतं. पण
तेव्हा ती गरज होती त्या त्या पद्धतीने होती, तेव्हा ती चांगली होती. पण नंतर ती भरकटली आणि तिचं ते वेगळं रूप निर्माण झालं. आता त्यांचं ध्येय जे आहे ते लाल किल्ले पे लाल निशाण असं त्यांचं ध्येय आहे, किंवा लाल किल्ल्यावर आपलं लाल निशाण आपलं फडकवायचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल करत आहे. मग हे सगळं करत असताना कोणी समजा विकासाची कामं करत असेल, विकास करत असेल, तो आपल्या गावाचा विकास करू इच्छित असेल, तर त्याचा ते विरोध करतात, त्याला ते धमकी देतात, नाही ऐकलं तर त्याला मारतात. याच्यासाठी मारतात की त्यांना विकास नको आहे, कारण विकास समजा झाला तर या लोकांपर्यंत पोहोचेल आणि हे लोक सुशिक्षित होतील आणि यांना दुनिया काय आहे ते कळेल. असं सगळा प्रकार त्यांचा असतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी काही वर्ष अगोदर, एक 8-9 वर्ष अगोदर मी एक उपोषण केलं नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये 3 दिवसाचं. आणि त्याचा माझा विषय होता की बा तुम्ही रोड होऊ द्या, तुम्ही तिथे जे आरोग्य सेवेचे जे आहे दवाखाने ते उघडे होऊ द्या आणि तुम्ही मोबाईल टावर्स उभे होऊ द्या, की जेणेकरून लोकांचा संपर्क होईल. पण त्यांनी काय केलं की माझं उपोषण झालं, तिसऱ्या दिवशी 3 दिवसात माझं उपोषण संपलं, सगळं झालं. उपोषण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच पत्र आलं त्यांचं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणताय की टावर्स येऊ द्या. तर त्यांचं म्हणणं असं होतं की मोबाईल्स येईल, मोबाईल्स प्रत्येक आदिवासींच्या हातामध्ये येतील, आदिवासींच्या हातात आल्यानंतर ते काय तर अश्लील चित्र पाहतील, अश्लील चित्रामुळे तिची जी आदिवासी संस्कृती आहे ती लोप पावेल आणि म्हणून मग आम्ही याचा विरोध करताय. असं कधी होऊ शकत नाही. आज मोबाईल्समुळे इतकी मोठी क्रांती झाली आहे की जगाशी आपला संपर्क होत आहे, आपल्या सगळ्या गोष्टी आपण त्या करू इच्छित आहे आणि ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यातून त्याचा फायदा होऊ शकतो. पण त्यांची जी बुद्धी आहे की बा तिथे नको आहे टावर्स, कारण टावर्स आले तर कम्युनिकेशन वाढेल, हे लोकांना या सगळ्या गोष्टी कळायला लागेल, जगाशी त्यांचा संपर्क होईल, ते होऊ द्यायचं नाही. म्हणजे त्यांचा मेन मुद्दा कसा आहे की लोक जसे आहे तसेच राहिले पाहिजे, म्हणजे समस्या राहतील, समस्या आहे म्हणजे लोक उद्रेक करतील आणि सरकारच्या विरोधात जातील आणि आम्हाला त्याचा जनाधार मिळेल, हा त्यांचा मेन मुद्दा आहे. त्याच्यामुळे ते कोणाला करू देत नाही, तिथे रोड होऊ देत नाही आणि कोणी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या करतात. म्हणजे साधारण एक मुलगी होती जी BA शिकत होती, चांगलं शिक्षण घेत होती, पण ती विचार केला की तिने आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, तर तिला मारून टाकला. एक पत्रुदुर्गे म्हणून दलित उपसरपंच होते, त्यांनी त्याच्या गावाला नदी होती, तर त्याचा असा विचार होता की लिफ्ट इरिगेशन झालं पाहिजे आपल्या गावामध्ये. लिफ्ट इरिगेशन, 12 वाहणारी नदी आपल्या बाजूला आहे, लिफ्ट इरिगेशन झालं तर आपल्याकडे 12 लोक उत्पन्न घेऊ शकेल, म्हणून त्यांनी विकासाचा प्रयत्न केला. तर त्यांनी विकासाचा प्रयत्न केला म्हणून त्याची पण हत्या करून टाकली. असे बरेचसे उदाहरण आहे की त्याची हत्या करून आणि हत्या झाली की इतकी दहशत होते की 10 वर्षपर्यंत त्या गावात ती दहशत कायम राहते आणि लोक त्याच्या विरोधात जात नाही. म्हणजे आपली दहशत लोकांमध्ये कशी राहावी याच्यासाठी म्हणून त्या हत्या केल्या जातात आणि ही सगळी दबंगशाही आहे. म्हणजे काही विचारधारा नाही आहे की जिथे आदिवासींचं हित जपलं जात नाही, पण बाहेरमध्ये शहरात असं सांगितलं होतं की आम्ही आदिवासींच्या हितासाठी काम करतो. असं कुठेही आदिवासींच्या हितासाठी त्यांनी काम केलेलं अजूनपर्यंत मला तरी कुठे दिसलेलं नाही. आता तुम्ही इतकं सगळं सांगितलं आणि तुम्ही इतके वर्ष काम करताय, तुमचा काही असा वेगळा अनुभव आलाय का की तुम्ही एका ठिकाणी काम करताय आणि त्यांचे कोणी जर नक्षलवादी वगैरे आले आहेत बा आणि तुमचं काही फेस टू फेस कन्व्हर्सेशन किंवा तुम्ही त्यांच्या रडारवर आहात, तुम्ही त्यांचे टार्गेट आहात, पण गावकऱ्यांनी तुम्हाला काही मदत केली आहे, असं काही झालं? असे बरेचसे उदाहरण आहे. म्हणजे मी जेव्हा प्रथमतः गेलो होतो तर आम्ही बाईकनी चाललो होतो, तो 2 जण एकदम रस्त्याच्या आडव्या आले आणि आम्हाला जसे दिसले त्यांनाही कोणीतरी येत आहे चाहूल लागली म्हणून त्यांनी पुलाच्या मागे गेले ते आणि त्यांच्या बंदूक अशा ताणून. आम्ही पण विचार केला की अरे बघितलं, पण आम्ही तेव्हा म्हणजे पहिली वेळ होती ती, म्हटलं आपलं तर काही हे नाही आहे म्हणून आम्ही बघितलं. आमच्या मनात पण प्रचंड तेव्हा भीती निर्माण झाली. मीच बाईक चालवत होतो, म्हटलं काय करत, माझ्या सहकार्याला विचारलं काय करत, म्हणजे काढून घ्या. तर गेलो होते, ती प्रचंड त्यांनी बघितलं की बा यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही आहे, म्हणजे हे पोलीस म्हणून नाही आहे, कोणीच नाही आहे, तर मग त्यांनी ते जाऊ दिलं. पण एक कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला असा प्रसंग आला की कोरोनामध्ये आम्ही गावोगावी प्रचार करत होतो, लोकांना माहिती सांगत होतो की बा कोरोना आहे असं आहे. तेव्हा आम्हाला जेव्हा अचानकपणे आमच्या गाडीच्या समोर आले आणि पकडलं आम्हाला, तेव्हा मी चेहरा बांधून होतो, त्याच्यामुळे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. त्यांनी ताबडतोब मला विचारलं की कहाँ जा रहे तुम्ही, म्हटलं भामरागड जा रहे, कहाँ से आहे, तर म्हटलं आम्ही इकडून असं आलो आहे. आणि मला माहित होतं की डॉक्टर्सला एक्सक्यूज असतो त्यांच्याकडे, डॉक्टर्सला ते काही करत नाही, पत्रकारांना डॉक्टर्सला काही करत नाही. मी ताबडतोब माझ्यासोबत ज्या माझ्या सहकारी डॉक्टर्स होत्या, डॉक्टर श्रुती म्हणून, तर त्यांच्याकडे मोर्चा मी सांगितलं की मागे डॉक्टर्स बसले आहे,
त्यांना विचारा. तर जसं डॉक्टर्स म्हटलं त्यांनी डॉक्टर्सला विचार, मला काहीच विचारलं नाही. आणि त्यांनी डॉक्टर्सला सगळे प्रश्न केले की कशासाठी चालले. डॉक्टर्सनी आपलं आय कार्ड दाखवलं, सगळ्या गोष्टी दाखवल्या. मला काहीच विचारलं नाही. त्यांना असं वाटलं की हे डॉक्टर आहे, हा कंपाऊंडर आहे. आणि मग आम्ही आमच्या जो औषधीच्या बॅगा सगळंच काही होतं त्यांना दाखवलं, सगळ्या गोष्टी. मग त्यांनी आम्हाला सोडलं. हा असा एक प्रसंग त्याच्यात होता. आणि काही वेळेस असं काम करत असताना प्रचंड दहशत जी असते, किंवा बॅनर्स लावणे, पत्रकं टाकणे, किंवा काम करायचं नाही, असं ते होतं. म्हणजे आम्ही जेव्हा पुलाचं काम करत होतो तर तेव्हा त्या लोकांनी आमचे जे लेबर्स होते, बाजारा दिवशी जेव्हा बाजारात गेले तेव्हा त्यांना भडकवलं की तुम्ही इथे काम करू नका, जीव जाईल. मग आम्ही जेव्हा काम झालं मग गेलो कॅम्पला किंवा तिथे, तर ते लेबर्स म्हणाले की आज आम्ही काम करणार नाही, उद्यापासून आम्ही घरी चाललो परत. तर म्हटलं अरे का बरं. तर मग कळलं की अरे हे बाजारात गेले होते आणि त्यांच्या लोकांनी यांना भडकवलं. आम्ही त्यांना सांगितलं की असं काही होणार नाही, तुम्ही काही जाऊ नका. ते मग आम्ही पण त्यांना धमकी, तुम्ही कसं जाता आम्ही पण बघू, कारण हे काम करणं गरजेचं होतं. मग असं ते दहशतीमध्ये प्रचंड त्यांची जी दहशत आहे त्याच्यामध्ये हे काम करणं. तर आज नक्षलवाद किती प्रमाणात उरलेला आहे तुमच्या मते, आणि खरंच शासनाने त्याच्यात त्यांनी किती महत्वाचं काम शासनाने केलंय? कारण शासनाकडे खरंच एक ताकद आहे की नक्षलवाद्यांना हँडल करणं. आणि तुमच्यामध्ये नक्षलवाद जर संपवायचा असेल तर त्याच्यासाठी काय उपाय होऊ शकतो? तुम्ही आता इतके वर्ष त्याच्यात काम करत आहात, तुम्ही खूप जवळून पाहिलं आणि तुम्हालाही आता कळली असेल त्या लोकांची मेंटॅलिटी काय. तर जर आपल्याला नक्षलवादच संपवायचा असेल तर तुमच्या मते काय करता येईल? नक्षलवाद कसा आहे की एक लागलेली कीड आहे. ती कीड नष्ट करायची असेल तर त्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे विकास. विकासाचं जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकास होतील त्या भागांमध्ये आजही काही काही गावामध्ये लाईट्स नाही आहे, रोड्स नाही आहे, पूल नाही आहे. त्यांच्यामुळे त्यांचा संपर्क होत नाही, जगाशी त्यांचा संपर्क नाही. अजूनही काही गावं अशी आहे की त्यांचा अजूनही मानवांशी संपर्क नाही आहे, शहरी लोकांशी त्यांचा संपर्क नाही. मग अशा गावांमध्ये समजा विकास झाला आणि ते मुख्य प्रवाहात समजा लोकांना आणलं तर नक्कीच नक्षलवाद संपेल. आणि मोठे कठोर पावलं जे आहे, जे काही उरलेले जे लोक आहे त्याला समजा पोलिसांनी संपवलं तर हा नक्षलवाद संपायला काही वेळ लागणार नाही. आणि ही जी कीड आहे ही संपूर्णपणे चालली जाईल. पण त्याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे विकास आहे. विकासाचं माध्यम हा नक्षलवाद संपू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिले तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे विकास म्हणजे त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा सगळ्यात मोठं ध्येय, म्हणजे शासनाने आणि बाकीच्यांनी पण. तर तुमच्यासारखे अनेक NGO असतील जे वर्क करत असतील, तर तुम्हाला कधी असा अनुभव आला की तुमच्याबरोबर कुठली अजून एक संस्था तुम्हाला तिथे जोडली की तेही काम करत आहेत आणि नाही, बऱ्याचशा लोकांनी म्हणजे त्याच्यासाठी आले मदत. कसं आहे की आम्ही जेव्हा आमची जे जनसंघर्ष समिती स्थापन केली तर आमचा मेन उद्देश होता की आरोग्य, शिक्षण आणि विकास अशा 3 गोष्टीसाठी आम्ही करायचं. आरोग्यामध्ये आमची आरोग्याची टीम होती, आमचे डॉक्टर्स लोक होते. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात त्यांनी डॉक्टर्सनी गावागावात जाऊन त्यांच्या लोकांचे ट्रीटमेंट करणे, त्यांना औषधी देणे, अवेअरनेस करणे, अशा सगळ्या गोष्टी त्या आरोग्याच्या माध्यमातून केल्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही जे काही शाळा होत्या, आम्ही शाळा काही दत्तक घेतल्या किंवा त्यांच्यावर फोकस केला की इथचे पोरं शिकले पाहिजे. कारण शिक्षण एक माध्यम आहे विकासामधलं. तर ते माध्यमामध्ये ते पोरं शिकले पाहिजे, त्यांना गोडी निर्माण झाली पाहिजे. म्हणून मग त्यांना ज्या लागणाऱ्या सुविधा आहे त्या सगळ्या, मग या सगळ्या सुविधा होत्या. माझ्यासाठी काही संघटना ज्या होत्या त्या आल्या आमच्या पाठीशी, त्यांनी पण आम्हाला मदतीचा हात दिला. त्या पण आमच्या सोबतीला आल्या, त्यांनी ते काम केलं. अशा सगळ्या गोष्टी. आणि दुसरं असं की विकासाचे जे कामं होते, काही ठिकाणी जसं विकास झालेला आहे मग तिथे आंदोलन करणे, सरकारकडे गुहार करणे की बा आम्हाला हे या गावामध्ये पाहिजे आहे. मग त्यासाठी आंदोलन, मग त्याच्यासाठी पण त्या संस्था उभ्या राहिल्या. असं संस्था आल्या, पण त्याचं जे प्रमाण होतं ते खूप कमी होतं. म्हणजे अशा बोटावर मोजण्यासारख्या संस्था होत्या, पण खूप साऱ्या अशा संस्था येत आहे असं नव्हतं. म्हणजे इतकं भयंकर चित्र. आम्ही बरेचदा काय करतो की 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्या भागामध्ये करतो. तिथे कसं असतं की 15 ऑगस्टला आपला झेंडा लागला की त्याला ते काळा झेंडा लावतात, त्याचा विरोध करतात. आपलं झेंडावंदन होऊ देत नाही. झेंडावंदन कुठे होतं? फक्त शाळेमध्ये होतं. आणि ते पण ज्या शाळा खूप इंटेरियरला नसेल त्या शाळेमध्ये होतं. इतर सार्वजनिक ठिकाणी तिथे झेंडावंदन होत नाही, कारण त्यांची प्रचंड दहशत असते. आणि तो लागलेला तो झेंडा आहे काळा झेंडा, तो कोणी काढत नाही, कारण त्यांच्या विरोधात पोलीस पोचायला तिथे वेळ लागतं सगळ्या गोष्टी. कारण पोलीस तिथे गाडीत जात नाही, पैदल जातं आणि त्यांना जंगलातून जावं लागतं. म्हणजे खूप दूर दूरपर्यंत असं त्यांना पैदल जावं लागतं. मग ते जातं. मग आम्ही त्या भागामध्ये तिरंगा यात्रा सुरू केली की बा हे करणं गरजेचं आहे.
मग लोकांमध्ये जागृती केली. म्हणजे आम्ही युवकांना म्हटलं, बऱ्याचशा बाहेरच्या लोकांना, की तुम्ही शहरामध्ये ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट आणि 26 हा. जानेवारी साजरा करता, तसं तुम्ही या भागामध्ये केलं पाहिजे. इथे गरज आहे, पण खूप कमी लोकांना. आमच्याचकडले आमचे जे लोक होते, आमचे जे सहकारी होते, आमच्या ज्या इतर संघटना आहे, त्याच्यातलेच काही मुलं आले. पण त्याच्यामुळे काय झालं, की आज त्या भागामध्ये एक चांगली जागरूकता निर्माण झाली. 15 ऑगस्ट 26 जानेवारी जे पहिले होत नव्हते, आता तिथे मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. लोकांमध्ये तो आनंद जो दिसायला लागला, म्हणजे जसं शहरी भागामध्ये आता हलचल दिसते, तशी त्या भागामध्ये दिसायला लागलेली आहे. तर ते एक यश आहे. पण अशा या चांगल्या गोष्टीसाठी युवकांनी आलं पाहिजे, आहे की नाही? हाही आपला गडचिरोलीसारखा जो भाग आहे, आपल्या देशाचाच भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. नागपूरपासून काही जास्त दूर नाहीये. पण इथे पण युवकांनी आलं पाहिजे आणि युवकांनी तिथे त्या पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा असं हे काम करणं गरजेचं आहे. आपण बाईक रॅली काढतो, शहरात मोठ्या मोठ्याने जातो, नारे देतो. पण त्या भागात एखादा समजा नारा दिला, तो मोठा कठीण असतं. ह्याच्यातलाच एक प्रसंग असा आहे आमच्याकडला, की 1 मेला आपले 15 जवान शहीद झाले होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो, की आमचं म्हणणं असं होतं, की बा तिथेच श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला पाहिजे. जिथे शहीद झाले तिथेच गेलं पाहिजे. कारण बरेचसे लोक भीतीच्या मारे कुठे जात नाहीत. मग आम्ही विचार केला, की नाही आपण जिथे झालं तिथेच गेलो पाहिजे. म्हणून आम्ही 12 युवक आम्ही इथून नागपुरातून गेलो. तिथे पाहिलं. तिथे प्रचंड दहशत होती त्या याची. दहशतमध्ये काय होतं, की तिथे बॅनर्स पण लावलेत. पण ते बॅनर्स कोणी काढत नाही. नक्षल्यांचे बॅनर्स जे असतात त्याला हात कोणी लावत नाही. मग ते आम्ही काढले. एक बॅनर तिथेच जाळला आम्ही. अच्छा. ज्या घटनास्थळी जिथे लागलं तिथेच काढला आणि जाळला आणि नारा दिला, भारत माता की जय. जसं भारत माता की जय म्हटलं, जसे लोक पाहत होते तसे सगळे लोक अंदर चालले गेले. अच्छा. मग दुसरा जो बॅनर होता आम्ही तो आणला आणि जिथे घटनास्थळ झालं होतं तिथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता आमचा संध्याकाळचा. मग आम्ही तिथं बरेचसे जाणार येणारे सगळे आजूबाजूच्या गावातले लोक होते. आम्ही ते सगळे जमा केले. त्यांना बोलवलं, की असा असा कार्यक्रम आहे, या. ते आले बी. आणि जसं तो बॅनर आम्ही एक बॅनर तिथे पण जाळला. जसा बॅनर जाळला आणि नारा दिला, नक्षलवाद मुर्दाबाद, भारत माता की जय. जेवढ्या क्षणामध्ये जेवढे जे लोक होते आजूबाजूचे ते सगळे पटापट निघून गेले. एवढी प्रचंड दहशत त्या भागामध्ये आहे. किंवा तिथे आपण भारत माता की जय म्हटलं, नक्षलवाद मुर्दाबाद म्हटलं, तर तिथे लोकांना अजूनही भीती आहे किंवा आपण याच्यामध्ये समजा आलो तर मग आपल्या जीवाचं काही खरं नाही. तर अशी प्रचंड दहशत त्या भागामध्ये आहे. पण तुम्ही एक चांगला अनुभव तिथल्या मुलांना दिला. आम्हालाही कळलं, की तुम्ही तिथले काही मुलांना घेऊन आले होते आणि नागपूरच्या मेट्रोमध्ये त्यांना बसवलंही होतं. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल, की त्यांचा रिस्पॉन्स काय होता त्या मुलांचा? ज्यांनी कधी म्हणजे व्यवस्थित गाव नाही बघितले, ज्यांनी व्यवस्थित म्हणजे विकास नाही बघितलाय, ते आज डायरेक्ट येऊन मेट्रोमध्ये बसले होते. तर त्यांचं काय रिएक्शन होतं? त्यांचा खूप चांगला अनुभव. ते जेव्हा आले आणि मला कळलं की बा हे आलेले आहे, त्यांनी सांगितलं की आले. तर मग त्यांना म्हटलं की मग मी प्लॅन केला. आमच्या मुलांना पण सगळ्यांना बोलवलं की हे आपल्याकडे आलेले आहे. आपल्याला यांना नागपुरातलं जे चांगलं आहे ते शहरी भागातलं दर्शन आपल्याला करायचं. मग आपल्याकडे काय मेट्रो होती. मग मेट्रोसाठी आम्ही एक मेट्रोच स्पेशली त्या दिवशीची एक राईड आम्ही बुक केली. आणि राईडमध्ये आम्हीच आणि ते मुलं असं सगळं होतं. ते 60 मुलं होते आणि आम्ही लोक असं सगळं मिळून त्या गाडीमध्ये. त्यांना खूप प्रचंड आनंद झाला की बा या मेट्रोमध्ये फिरायला. ते सगळं शहर त्या मेट्रोमधून बघत होते. कारण ते दिसतं सगळं शहरामधलं आणि ते बघताना खूप छान वाटलं आणि त्यांनी खूप धमाल, मस्त नाच, त्यांचा नाच, आपला डान्स असं सगळं म्हणजे साऊंड पण आम्ही घेऊन गेलो होतो त्याच्यामध्ये. तर ते वाजवून नाचलं. इतकं त्यांना आनंद झाला की त्यांना असं वाटलं की आपण कुठे आलो कुठे नाही. ती जी आनंद होता तो खूप महत्त्वाचा होता. आम्ही त्यांना दीक्षाभूमीला घेऊन गेलो. दीक्षाभूमी त्यांनी ती बघितलं सगळं, की दीक्षाभूमीचं किती सुंदर आहे. मग ते त्यांनी फोटो काढले. मी त्यांना एक फोटो काढून दिला होता. म्हटलं हा तुम्ही फोटो घ्या. पण त्या पोरांनी पर्सनली फोटो काढून ते स्वतःचे पैसे देऊन स्वतःचे फोटो घेतले किंवा आमच्या जो पण हे फोटो राहिले पाहिजे. मला खूप छान वाटलं किंवा त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे आणि ते सगळं हे सगळं शहरातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ते बघत होते. तर तेव्हा खूप छान वाटलं की अरे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि त्यांना त्याचा आनंद होत आहे आणि त्यांनी तो आनंद वर्तवला. म्हणजे जेव्हा मी नंतर गावात गेलो तर तेव्हा त्यांच्याशी बोललो की त्यांना खूप आनंद आहे आणि त्यांनी आपल्या ज्या मित्रमैत्रिणी जे लोक नव्हते आले, इतर शाळेतले जे मुलं आहे त्यांना त्यांनी सांगितलं की त्यांनी म्हटलं की आम्हाला पण तुम्ही घेऊन चला. म्हटलं आम्ही नक्की घेऊन जाऊ. पण तो खूप चांगला आनंद होता. आम्ही दरवेळेसच तिकडले जे मुलं आले की त्यांना घेऊन जातो आणि अशा प्रकारचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. आणि मी एक अनुभव असाही ऐकलाय की तुम्ही तिथून भरपूरसे जे
म्हणजे ज्यांच्याकडे खरंच कला आहे बा, कोणी आर्ट डिझायनर किंवा जे हुशार आहेत, त्यांची तुम्ही नागपूरला राहण्याची सोय पण केली होती आणि त्यांचा शिक्षणाचा खर्चही तुम्ही बघितलं होतं. म्हणजे तुम्ही प्रयत्न केला होता की त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण इथे प्राप्त व्हायला हवं. तर मला त्यांची एक्झॅक्ट नावं नाही आठवत आहे, पण माझ्या मते मी तुमचा एक फोटो पाहिला होता की एक पोलीस अधिकारी म्हणजे महिला पोलीस अधिकारी त्यांनी तिची हॅट तुम्हाला घातली होती. तो अनुभव कुठला होता? म्हणजे काय? ती इच्छीच होती, ती नागपूरचीच, म्हणजे नागपूरच्या ग्रामीण भागातली होती. ती त्या भागातली नव्हती. पण इकडले जे मुलं आहेत, त्या तिकडल्या भागातले मुलं आपल्याकडे आहे बरेचशी मुलं, की ज्यांना शिक्षण करायचं आहे, पुढे जायचं आहे, काही कला क्षेत्रामध्ये चांगले आहेत, तर त्यांना कसं शिक्षण देऊन पुढे कसं करता येईल त्याच्यासाठी आहे. म्हणजे आत्ताच रिसेंटली काही मुलींनी नीटची परीक्षा दिली. त्यांचं नीटचं जे शिक्षण आहे ते केलं, कारण त्यांना डॉक्टर बनायचं आहे. पण त्यांना ते माहीत नाही की नीटची परीक्षा द्यावं लागतं. परीक्षा द्यावं लागतं, त्याचा सराव पण करावा लागतं, त्याच्या सगळ्या गोष्टी असतात आणि ती सोपं नसतं. मग त्या आमच्याकडे होत्या. आम्ही त्यांना आमच्याकडे ठेवून त्यांचं पालनपोषण आणि परीक्षेसाठी कसं करता येईल त्यांनी ते दिलं. याच्यातली जी मुलगी जी होती, जिने हॅट केली, ती त्या शेतकरी आदिवासी जे आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या ज्या होत्या, म्हणजे आपल्या नागपूरपासून जवळच असलेलं गाव आहे. त्या 4 भगिनी होत्या. त्यांच्या वडिलांनी पण आत्महत्या केली होती आणि कोरोना काळामध्ये कसं आहे, त्या मोठ्या पोरीचं लग्न होतं आणि आई नव्हतीच त्यांना. आई पहिलेच वारली होती आजाराने. तर ते वडिलांनी विचार केला, कोरोना लागला आणि लॉकडाऊन लागलं. तर लॉकडाऊनमध्ये आता हिचं लग्न कसं होईल आणि काय होईल? त्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली होती. मग ते लग्न तर तेव्हा झालं होतं, पण आमच्याकडे आम्ही मग विचार केला, की या मुलींना आपण घेऊन गेलं पाहिजे. म्हणून मग त्यांना शहरात आणलं आणि मग त्यांना सांगितलं, की बा तुम्हाला हे करायचं आहे. त्यातल्या तिन्ही मुली शिकत आहे, म्हणजे त्या शिकल्या आणि त्यांना एक जी आहे तिची इच्छा होती, की मला पोलीसमध्ये जायचं आहे. मग तिला पोलीससाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या. तिने खूप मेहनत केली, प्रचंड मेहनत केली त्या मुलीने. तिचं नाव प्रियंका आहे. तिने प्रचंड मेहनत केली आणि ती आज पोलीसमध्ये आहे. कारण याच्यासाठी पोलीसमध्ये आहे, की आता तिच्यामुळे ती नोकरीला लागली. तिच्या ज्या 2 भगिनी आहेत, ज्या शिक्षण घेत आहेत, त्यांचा तिचा पूर्ण जो खर्च आहे, तर आता ती सांभाळ करत आहे. खरं तर जनसंघर्ष समिती आणि आपण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे गडचिरोली हा भाग झाला आणि नक्षलवाद पूर्ण आणि आदिवासी या पूर्ण विषयाकडे कसे बघता, की येणाऱ्या काळात काय होऊ शकतं आणि तुमच्याकडनं काय प्रयत्न आहे? येणाऱ्या काळात कसं आहे, की येणारा काळ हा कठीण काळ आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींनी समजा तिथे विकास होत नाही झाला आणि जशा परिस्थिती तशीच समजा राहिली, तर जे आदिवासी आहे, ज्यांना पुढे जायचं आहे, पुढे न्यायचं आहे, ते थोडंसं कठीण होऊन जाईल. म्हणून आम्ही बरेचसे असे प्रयत्न करत आहे, की सरकारच्या माध्यमातून की बा इथे विकास झाला पाहिजे. तिथच्या लोकांना शहरात आणून शहर कसं असतं ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, की बा जेणेकरून त्यांचं राहणीमान बदलेल, त्यांना पण या सगळ्या गोष्टीची ओढ लागेल आणि ते जगात काय चाललं आहे त्यांना कळेल. मग हे जे प्रयत्न आहे ते आम्ही करत असतो आणि हा जो विषय आहे, हा विषय एकटा जनसंघर्षाचा नाही आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, संपूर्ण भारताचा आहे. मग याच्याकडे इतर लोकांनी पण बघितलं पाहिजे, लक्ष घातलं पाहिजे. सरकारचंच काम नाही आहे, आपलं पण काम आहे. एक आपण या देशाचे नागरिक म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तिच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल, तो प्रयत्न केला पाहिजे. आमची टॅगलाईन आहे, आमचं इथे टॅगलाईन आहे, इतकीशी खुशी. आम्ही तेव्हा युवकांना सांगायचं, की जे काही आमच्यासोबत जुळायचे युवक, त्यांना म्हणायचं, की तुझ्याकडे जो थोडासा वेळ आहे, तो थोडासा वेळ आम्हाला दे. आपण चांगलं काम करू आणि चांगलं काम केल्यानंतर जी खुशी मिळेल ती आमची इतकीशी खुशी. म्हणजे आम्ही म्हणायचं, की तू थोडंसंच खुशी घे, असं खूप काही खुशी मिळवण्याचा प्रयत्न करू नको. आम्हाला माहित होतं एकदा त्याला चटक लागली, की तो मोठं काम करणार आणि मग तो आमच्यासोबत मोठं काम करण्यासाठी तयार होणार. म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम सुरू केलं. म्हणून आमचं युवकांना हेच म्हणणं आहे, की बा आपण काम करतोय, आपला जो वेळ आहे, थोडासा जो फावला वेळ जो आपल्याकडे असेल, तो समजा चांगल्या कामासाठी दिला. अशा भागांमध्ये आपण गेलो, डोकावलं, नाही काही तर फिरायच्या दृष्टिकोनातून समजा गेलो, तर तिथच्या लोकांशी तुमचा संवाद होईल आणि संवाद झाल्यामुळे त्यांचे काही प्रॉब्लेम्स आपण सोडवू शकतो का, हा प्रश्न आपण नक्कीच म्हणजे सोडवू शकतो. आणि असा एक संवाद झाला नक्कीच ते माहिती. म्हणजे आम्ही बरेचदा एक म्हणतो, की कभी भी आओ हमारे भामरागड में, असं ते म्हणतो, की यहाँ की हरियाली है. इथे सगळं काही आहे, म्हणजे इतकं सुंदर आहे. नद्या आहे, पहाड आहे, धबधबे आहे, तिथे काही भागांमध्ये प्राणी पण आहे. तर या सगळ्यांना आम्ही म्हणतो, की तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे. आदिवासी आहे, त्या आदिवासी संस्कृतीचा आनंद घेतला पाहिजे. असं सगळं लोकांनी यावं, विशेषतः युवकांनी यावं. म्हणजे कारण कसं आहे, तिथे दहशतीचं वातावरण आहे, तर तिथे युवकांनी गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे
आणि ती वास्तविकतेचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं अशीच आमची इच्छा आहे. तर खरं तर तुम्ही जनसंघर्ष समितीमध्ये जसे आहात तसेच तुम्ही नागपूरला जी शिवराज्याभिषेक सोहळा समिती पण आहे त्याचे तुम्ही संयोजक पण आहात म्हणजे आम्हाला कळलं आहे. आणि खरं तर माझा हा जेन्युइन प्रश्न आहे की शिवराज्याभिषेक सोहळा म्हणा, शिवजयंती म्हणा, की आपण इतक्यात खूप थाटामाटात साजरी करतो आणि खरं तर युवक युवतींचा आहे ना इतक्यात खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आलेलं आहे. जर आपण थोडा काळ मागे गेलो तर इतकं नव्हतं. तर कसं वाटतं की आता हा जो बदल झालेला आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळा समितीने जे कार्यक्रम राबवले, किल्ल्याचं दर्शन असो किंवा या सगळ्या गोष्टी असो, आता येणाऱ्या 20 तारखेला परत शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो थाटामाटातच होणार. पण कसं हे परिवर्तन झालं आणि त्याच्याकडे कसं बघता की हा जो अवेअरनेस जसं तिकडे तो अवेअरनेस गरजेचा होता तसं या आपल्या शहरांमध्ये जो आपण येणाऱ्या ट्रेंड्समध्ये जेव्हा मुलं वेगवेगळ्या याच्यात वाहत चालले होते तर त्यांना एक परत आणण्याचं काम आपण करतो आहे. तर कसं वाटतं आपण पण इतर तर संघटना आहेच पण आपण पण करतो आहे. तर या गोष्टीकडे कसं बघता? कसं आहे की राज्याभिषेकची जी संकल्पना होती, जी सुरुवात झाली ज्या पद्धतीने, की आम्ही विचार करायचो की शिवजयंती सगळेच साजरे करतात, पण राज्याभिषेक केला जात नाही. मग आपण राज्याभिषेक काय करायचा? तर आम्ही त्याला एक टॅगलाईन दिलं की दिनकर्माचा हिंदू धर्माचा. कारण तो कर्माचा दिवस आहे. जो दिवस आहे आपण राज्याभिषेक साजरा करतो, तो आपल्या हिंदवी समाजाला म्हणजे हिंदवी स्वराज्याला महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं तो दिवस होता, की एवढ्या वर्षाच्या म्हणजे गुलामगिरीतून ती मुक्तता होती. तो स्वतंत्र दिवस होता. मग तो साजरा केला पाहिजे. म्हणून मग आम्ही ते सुरुवात केली, की बा आपण शिवजयंती करतो आम्ही, पण शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही करत, जेवढं आम्ही राज्याभिषेक करतो. कारण ते महत्त्वाचा दिवस आहे. मग ती सुरुवात केली, की बा ते करायचं आहे. पहिले छोट्या प्रमाणात झालं. मग असं करता करता त्या संघटना सगळ्या त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्या आणि मग ती समिती निर्माण झाली. मग ती समिती निर्माण झाल्यानंतर ते काम वाढत गेलं आणि सगळ्या लोकांनी त्याला हातभार लावला, की इतर संघटना पण आल्या, त्यांनी पण केलं. आणि एक कसं आहे की आपल्या भागांमध्ये शिवाजी महाराजांचा काही असा वर्धस्त नाही आहे, म्हणजे बा ते या भागात आले होते असा कुठेच उल्लेख नाही आहे. पण तरी इथे कसं आहे की तो मधल्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात दिसत नव्हता. मग ते कुठेतरी झालं पाहिजे. महाराजांचे विचार युवकांनी घेतले पाहिजेत, त्याप्रमाणे त्यांनी कार्य केलं पाहिजे. म्हणून मग हा सगळा प्रयत्न केला. मग आपण किल्ले स्पर्धा करतो, म्हणजे किल्ले निर्माण करतो किंवा जे लोक जाऊ शकत नाही त्यांना किल्ले दाखवायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण होईल की नाही बा हे अशी किल्ले आपण पाहायला गेलं पाहिजे. मग ती जी विरासत आहे जी महाराजांनी आपल्यासाठी ठेवली आहे ती बघितली पाहिजे. आणि मग महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम झालं पाहिजे. म्हणून हा सगळा आमचा अट्टहास असतो. यावेळेसही आता 20 जूनला आहे, तो मोठ्या प्रमाणात केला आहे. आम्ही पण काही वर्षा अगोदर काम करायचं तर लोक आम्हाला फक्त म्हणायचे की अरे तुम्ही फक्त शिवजयंती आणि राज्याभिषेक साजरा करता. आणि आम्ही म्हणायचं की मी पण नेहमी युवकांना म्हणतो की बा जय भवानी जय शिवाजी याच्या पलीकडे पण खूप काही आहे. आपल्याला अपेक्षित काय आहे ते आपण केलं पाहिजे. समाजाला जे अपेक्षित आहे, महाराजांना जे अपेक्षित होतं ते तेव्हा त्यांनी करून दाखवलं. मग आता आज महाराजांना अपेक्षित काय आहे तर ते समाज हिताचं काम. समाज हिताचं काम काय आहे तर जय भवानी जय शिवाजी म्हणून होणार नाही, त्याच्या पलीकडे पण केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही हा जो बाकीचा जो अट्टहास आहे आमचा जो सामाजिक कार्याचा तो याच्यामध्ये केला. म्हणजे आता तुम्हाला जे सांगितलं की जनसंघर्ष समिती जी आहे त्याच्यामागे प्रेरणास्रोत कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. कारण महाराज कुठेच भिले नव्हते है ना. महाराजांनी कुठे भिले का? नाही भिले. त्यांनी काम करून दाखवलं. सगळ्या म्हणजे औरंगजेबाच्या याच्यात कैदेत पण होते, मग महाराज निष्ठून आले. मग ते आले, आपणही आपलं काम केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आता काही एवढं विशेष तेव्हासारखं काम नाही आहे, पण जे काही काम आहे ते आपण निडरतेने केलं पाहिजे. आणि तो जो नारा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय, तो पूर्ण सर्वत्र गुंजला पाहिजे. आणि त्याची दहशत आपल्या इतर म्हणजे जे आपले विरोधक आहे त्यांच्यामध्ये असली पाहिजे. तर ते काम केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही नेहमी सगळ्यांना म्हणतो की बा याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. लोकही आम्हाला म्हणायचे की अरे तुम्ही काय काम करता, म्हणजे नुसतं याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आज आम्ही त्यांना अभिमानाने सांगू शकतो की नाही, आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये लढतोय. आणि का बरं लढतोय? की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, म्हणून आम्ही तिथे लढतो. म्हणून आम्ही छाती ठोकपणे जिथे कोणी नारा लावत नाही तिथे आम्ही भारत माता की जय हा नारा लावतो. आता असंच जी प्रचंड आहे, म्हणजे एवढे पत्र आले, खूप सारे लोक मला म्हणतात की बा अरे तुम्हाला खूप पत्र आले, मग तुम्ही दहशत आहे, मग तुम्ही का बरं असं काम? तर का बरं झालं ना? मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जेव्हा स्वतःला म्हणतो तर मग आपल्याला या सगळ्या गोष्टी जे सामान्य वाटतात की बा त्या आपल्याला काहीच करू शकणार नाही, कारण महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. खरं तर शिवराज्याभिषेक सोहळा समिती इतक्यात जो राज्याभिषेक सोहळा इतका मोठ्या स्वरूपात सादर करते तर
कसं काय इतके स्वयंसेवक जोडले आणि इतका मोठा कार्यक्रम करायचा म्हटलं की शुल्क आलं, तेवढा खर्च लागतो. तर म्हणजे कुठून तुम्ही इतकं सगळं इतकं मॅनेज केलं? ते कारण ही एवढं मॅनेजमेंट सांभाळणं आणि मॅनेजमेंट करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर कसं केलं हे सगळ्यात महत्त्वाचं? याचं कसं आहे की आमची जी सुरुवात झाली होती, आम्ही जेव्हा पहिले सुरुवात जेव्हा केलं, तेव्हा 16 संघटना होत्या. 16 संघटना आम्ही सगळ्या संघटनांना बोलवलं, की पहिले 3 वर्ष आम्ही स्वतःच केला. पण तेव्हा एक 5-6 लोकं, 10 लोकांच्या वरती काही गेलं नाही. मग आम्ही विचार केला, की नाही मोठं केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही काही लोकांना बोलवलं, संघटनेंना बोलवलं. तेव्हा 16 संघटना होत्या. म्हणून मग ते आपली शिवराज्याभिषेक 16 समिती आहे. हं. 16 पण होतं आणि 16 पण होतं. हां. तर ती समिती निर्माण झाली आणि सगळ्या समित्यांना आम्ही बोलवलं हं. आणि मग त्यांना सांगितलं की असं असं करायचं आहे. त्यांना पण पटलं आणि मग त्या पद्धतीने काम सुरू झालं आणि मग त्या संघटना सगळ्या जुळत गेल्या, की एक करत करत संघटना त्याच्यामध्ये समाविष्ट होत गेल्या आणि तिथे सगळ्यांना सांगितलं की बा हे जे काम आहे हे काही एकाचं नाही आहे, सर्वांचं आहे. हं. मग ते दरवाजे सर्वांसाठी खुले आहे. म्हणून मग सगळे लोक येत गेले आणि मग हा छोट्याचं जे झाडाचं म्हणजे छोटं झाड होतं त्याचं मोठ्या वृक्षामध्ये आज निर्माण झाले, की आज सगळीकडे आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे महावादांमध्ये आम्ही सगळ्या ज्या ढोलताशा अच्छा. पथकांना म्हटलं, जे की अशक्य गोष्ट होती की बा सगळे ढोलताशे पथक एकत्र येणे, येऊन. पण ते आले. ते कोणासाठी आले? छत्रपती शिवाजी हो. महाराजांसाठी आले. त्यांना म्हटलं की बा तुम्हाला त्यांच्यासाठी एकत्र यायचं. त्यांनी ते केलं. महावादनाचा कार्यक्रम म्हणजे कुठेच महाराष्ट्रात झाला नाही, तसा महावादनाचा कार्यक्रम नागपुरात सुरू झाला. त्याचा पायरोवणी जी आहे ती महाराष्ट्र म्हणजे नागपुरात झाली आणि अशा पद्धतीने सगळे ते लोक जुळत गेले. आणि जो खर्च आहे तर आम्ही कसं आहे की लोकांना सांगतो की बा हे काम आहे, मग ते लोक म्हणतात की हे मी निशुल्क करेल. हं. आणि बरेचसे जे लोक आहे त्याच्यामध्ये पैसा खूप कमी लागतो. अच्छा. म्हणजे नाममात्र, म्हणजे जो कोणी डेकोरेशनवाला असेल तो म्हणतो फक्त लेबरचे पैसे आम्हाला देऊन द्या, आम्ही तेवढ्यातच काम करू तेवढंच. आम्हाला. आणि स्वच्छेने लोक काम करतात. म्हणजे आणि जे युवक पण येतात ते स्वतः मन लावून काम करतात. जे काम ते करू शकत असेल ते स्वतःच करतात. स्वतःच करतात. म्हणजे तिथे आम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज गरज पडत नाही. त्याच्यामुळे हे एवढं मोठं जे काम आहे ते होतं आणि महाराजांचे आशीर्वाद आहे त्याच्यामुळे होतं. या वर्षीचा 351 आहे. 51. मागच्या वर्षी 350 होता, मोठ्या प्रमाणात साजरा केला. आता 351 आहे. यावर्षी पण मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. मोठ्या प्रमाणात जे काही चांगलं करता येईल तो प्रयत्न यावर्षीचा आमचा आहे. नक्कीच. एक वैयक्तिक आता हे सगळं तर तुम्ही सांगितलंच, पण मला एक वैयक्तिक प्रश्न विचारावासा वाटतो. मी आता जेवढं तुमच्याकडनं ऐकलंय, तुम्ही इतका मोठा प्रवास केला आणि इतक्या मोठ्या प्रवासातून आले, तर भरपूर जणांकडनं विरोध झाला असेल, भरपूर जणांकडनं तुमच्या मागे तुमच्यासमोर तुमच्याबद्दल म्हणजे असतात समाजात काही लोकं की आपल्याबद्दल वाईट बोलतात, आपण थांबलो पाहिजे म्हणून. असे काही विकृत लोकं सुद्धा असतात आणि त्याचबरोबर तुम्ही एकटे आलात, म्हणजे तुम्ही लग्न नाही केलं, त्यानंतर तुम्ही आतापर्यंत खंबीर उभे आहात. तर या प्रवासाकडे कसं बघता, की विरोध तर झालाच असेल, सुरुवातीला विरोध झाला असेल. तर या प्रवासाकडे एकूण कसं बघता? कारण हा प्रवास कुठे ना कुठे लोकांसाठी मोटिव्हेशनल पण असेल आणि काही शिकवून पण जाणार असेल. तर काय सांगाल? ते कसं असतं की एक वय जे होतं की जेव्हा काम करत असताना या सगळ्या गोष्टी होत्या. मी एक कॉलेजला, चांगल्या नामांकित कॉलेजला लेक्चरर पण होतो. माझं सगळं चांगलं चालू होतं. पण मी जेव्हा तो हा विचार केला की नाही बा आपल्याला हे काम करायचं आहे आणि हे काम कोणी करत नाही, मग आपणच केलं पाहिजे. मग आपण केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काहीतरी त्याग करावा लागेल. मग मी विचार केला की जसं तुम्ही म्हटलं की मी एकटा आहे, मी लग्न केलं नाही. तर मग मी विचार केला की बा आपल्यासोबतची जी होईल मुलगी, तिला मान्य होईल की नाही होईल, कारण रिस्की आहे. मी आजही माझ्या घरच्यांना म्हणजे सांगतो, अक्षरशः सांगतो त्यांना की बा त्यांना माहीत आहे की हा गेला तर परत येईल की नाही येईल याची काही गॅरंटी नाही. आणि त्यांना सांगितलेलं आहे काही फरक पडणार नाही. गेला देशासाठी गेला, चांगल्या कामासाठी गेला, तुम्ही हा विचार करा. पण घरच्यांनी एक्सेप्ट केलं, पण दुसरी जी कोणी राहील ती एक्सेप्ट करेल की नाही, म्हणून मग एकटंच राहण्याचा विचार केला. पण काही काळ असं सगळ्यांना वाटलं अरे हा एकटाच आहे, एकटंच काम करतोय. पण आज मी जेव्हा समाजात फिरतो, माझे मित्र म्हणजे जे शालेय मित्र म्हणा, कॉलेजचे मित्र, त्यांना खूप अभिमानाने असं ते हे करतात. म्हणजे मी गेलो की माझ्यासोबत फोटो काढतात. अरे खूप मोठा माणूस आहे, असा आहे. आणि त्यांना म्हणतात की अरे पहा आम्ही लग्न केलं पण बाकी काम करू शकलो नाही, पण तू लग्न नाही केलं पण एक चांगलं काम तू समाजामध्ये करताय आणि असं काम आहे की जे आम्हाला प्राऊड फील होतं. तर तेव्हा मला पण बरं वाटतं की नाही बा आपण आपल्या मित्रांना एक आनंद देऊ शकतो, प्राऊड फील करतात ते. तर ते असा तो आनंद असतो. आणि समाजात पण असतात, नातेवाईकांमध्ये असतात किंवा त्यांना असं पहिले वाटायचं की अरे हा एकटाच आहे, काय लग्न नाही केला फिरतोय. पण आज त्यांना वाटतं की नाही त्यांनी लग्न हा ध्येय नाही आहे.
त्याचं ध्येय जे आहे त्याच्याकडे तो जातो आहे, त्याची वाटचाल आहे. मग ते वाटतं की नाही हा चांगलं काम करत आहे. आणि समाजाने आता काय केलं की एक चांगलं काम करत असताना समाज पण त्याच्याकडे लक्ष ठेवतो. तर बरेचसे जे विरोधक तर कोणी नाही आहे, बरेचसे पुरस्कार मला दिले. म्हणजे मी एकमेव असा माणूस आहे की मला एकाच नावाचे 2 पुरस्कार मिळालेले मोठ्या लेवलचे. म्हणजे मला स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार पण मिळाला आहे आणि सावरकर वीरता पुरस्कार पण मिळाला आहे. तर असे जे 2 पुरस्कार आहे, काहींनी म्हणजे मला गडचिरोलीमध्ये पुरस्कार मिळाले. बऱ्याचशा ठिकाणी असे पुरस्कार मिळत राहतात. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही बा हे आहे. पण आम्ही जेव्हा काम करतो तर पुरस्कारासाठी काम नाही आहे. माझं तर असं ध्येय आहे की पुरस्कार हा आपल्याला तिथे लढताना समजा काही शहीदी प्राप्त झाली, हुतात्मा प्राप्त झालं, तोच आपल्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सगळे म्हणतो, आम्ही जेव्हा गाणं म्हणतो आमचं की मेरी जान जाए वतन के लिए, म्हणजे आपली जे जीवन आहे ते वतनसाठी असलं पाहिजे, इतरांसाठी आपल्याला ते म्हणून इथे कोणीच म्हणजे तो विरोध झाला नाही. त्या सगळ्या गोष्टी त्या मागे पडल्या की ज्या समाजामध्ये त्याचा जो हेवे दावे असतात की विरोध असतात ते मागे पडलं. आणि माझ्याकडे कसं आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. म्हणजे आम्ही काम करताना काय आहे की मी समजा त्या समितीचा अध्यक्षही असलो तरी मी तेवढंच काम करतो जे मागचा खालचा व्यक्ती जो शेवटला वचनाचं काम करतो ते काम मीच करतो. आणि सगळे काम म्हणजे अध्यक्ष नावाला असतं पण पद हे महत्वाचं नसतं, काम महत्वाचं असतं. आणि डेडिकेशननी जेव्हा काम केलं तर त्याचं फळ मिळतं. आज माझ्यासोबत बरेचसे मुलं आहे, म्हणजे डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, जे चांगले शिकलेले आहे, नोकरीवरचे मुलं आहे, ते येतात, सोबत येतात, त्यांनाही वाटतं. आणि जेव्हा हे काम जेव्हा केलं जातं, म्हणजे बऱ्याचशा तुम्ही विचार नाही कराल, माझ्यासोबत खूप साऱ्या मुली काम करतात. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात मुली पण येतात. तर त्या मुली सुद्धा काम करतात. आणि मला जेव्हा अभिमानाने म्हणजे त्यांच्या घरच्यांना जेव्हा आम्ही म्हणतो की बा नाही, ते म्हणतात नाही ह्याच्यासोबत चालले आहे, चांगल्या कामाला आहे, त्याच्यामुळे तोही वाद नाही राहत. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं असतं ना की बा मुलगा आहे, मग मुलगी आहे, कसं जात आहे, मग त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो चुकीचा असतो. पण आपल्याकडे तो दृष्टिकोन नाही आहे. त्यांना माहित आहे की इथे आणि वेळ म्हणजे तिथे ती पण आहे की त्यांना माहित आहे की हे दहशतीच्या म्हणजे सावटाखाली काम करतात. पण त्यांना माहित आहे की हा आहे तर यांना काही होऊ देणार नाही. आणि आजपर्यंत असं आमच्यामध्ये काहीच घडलेलं नाही किंवा जेणेकरून कोणाचं नुकसान झालं, काही झालं, असं काहीच झालं नाही. म्हणजे अजूनही आम्ही जसे तसे, आणि आमचं काम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आम्ही पहिले 2 गावात काम करतो, आता बऱ्याचशा गावामध्ये काम करतो. तर असं सगळं होत राहतं. खरं तर तुमचा हा प्रवास आणि त्याचबरोबर आपला आजचा जो विषय आहे तो खरं तर खूप मोठा आहे आणि त्याच्यावर किती बोलावं किती नाही असं होईल, कारण तुमच्याकडे किस्से खूप आहेत आणि आमच्याकडेही भरपूर प्रश्न आहेत. पण एक आपण हे सगळं करण्यामागचा उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत पोहोचावा आणि आजच्या युथ पर्यंत पोहोचावा. तर माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न हा राहील की तुम्ही आजचा जो युथ आहे किंवा आजचा जो समाज आहे तो या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे, म्हणजे ज्यांना या सगळ्या गोष्टींचं माहितीच नाही, त्यांना काय सांगाल आणि तुमच्याकडनं काय मेसेज राहील त्यांना? माझं तर युवकांना असं म्हणजे म्हणणं आहे, आव्हान नाही करणार मी त्यांना, की युवकांनी जसं भगतसिंग आहे, छत्रपती संभाजी महाराज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आहे, हे आपल्यासमोर मोठा आदर्श आहे की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं तर आपण युवकांनी पण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आज आपण गुलामगिरीत नाही आहोत, पण काही जो भाग आहे आपल्याकडला की तो आजही गुलामगिरीमध्ये आहे. म्हणजे तिथे आजही पारतंत्र्यच आहे, स्वातंत्र्य नाही आहे, ते जगत नाही आहे. तर मग अशा लोकांसाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे, म्हणजे आपण जन्माला आलो आहे तर समाजाचं काहीतरी देणं आहे, तर ते देणं आपण पार पाडलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. याच्यासाठी त्या सगळ्या युवकांनी काम केलं पाहिजे, समाज हिताचं काम केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल, है ना. आणि या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि आमचं म्हणणं आहे की एकदा तरी प्रत्येक युवकांनी आमच्या या भागामध्ये, गडचिरोली क्षेत्रामध्ये एकदा तरी एक व्हिजिट केली पाहिजे. काही नाही ते एक दर्शन तरी तिथच्या आदिवासी जे लोक आहेत त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने ते काम करतात, कशा जगतात, हे समजा आलं तर आपणही काम करू शकतो. एवढंच या युवकांना म्हणू शकेल. आणि जे आमच्या या सगळ्या प्रवासामध्ये या असंख्य लोकांचे जे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, असेच आशीर्वाद लाभले आम्ही अजून मोठ्या प्रमाणात काम करू आणि तो जो भाग आहे नक्कीच तो स्वतंत्र करू अशी ग्वाही देतो. क्या बात आहे. खरं तर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता आणि हा मुद्दा खूप लोकांपासून, आपल्या लोकांपासून हा खूप मागे होता, आपल्याला माहिती नव्हतं की खरं काय आहे. आणि खूप कमी लोक आहेत खरं तर या लोकांसाठी, आपले जे आदिवासी लोक आणि आदिवासी परंपरा संस्कृती आहे त्याच्यासाठी काम करणारे आहेत. तर नक्कीच आपलं एक कर्तव्य आहे की त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे.
तर मी इकडनं या व्हिडिओतर्फे आवाहन करतो सगळ्यांना की आपल्याला जे काही कळलंय तर आपल्या परीने जे काही मदत होईल किंवा त्यांना भेटता येत असेल तिकडे जर गेले तर नक्की त्यांना एकदा भेट द्या आणि ती आपलीच संस्कृती आहे तर त्याचा एकदा नक्की अभ्यास करा. आज दत्ताजी शिर्के आपल्यासोबत आले होते. मी त्यांचं खरंच आभार व्यक्त करतो आणि बातचीत.com कडनं त्यांना आणि देवाला प्रार्थना करतो की ते जे कार्य करतायत ते दुप्पटीने वाढो आणि खरंच जे आदिवासी लोक आज या संकटात अडकले ते त्या संकटातून पार हो, हीच इथे प्रार्थना करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ते आम्हाला सांगा. व्हिडिओला शेअर करा आणि अशाच भरपूर व्हिडिओसाठी फॉलो करत राहा बातचीत.com ला. धन्यवाद.